मोदीजी प्रचार करा नंतर, आधी सांगा यावर आहे का उत्तर? या मराठी मातीला ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाचा जाज्वल्य इतिहास लाभलाय, त्यांच्या पराक्रमाची शौर्य गाथा फक्त देशातच नाही तर जगभरात अभिमानानं सांगितली जाते। त्यांच्याच कर्मभूमीत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला कसा? महाराजांच्या पुतळ्यात देखील तुमच्या महाभ्रष्ट युती सरकारनं भ्रष्टाचार केल्यानं जे कधीच नाही ते घडलं। यावर तुम्ही काय केलं हे महाराष्ट्रातील जनतेला जाणून घ्यायचंय। याचं उत्तर तुम्हाला शिवप्रेमी जनतेला द्यावंच लागेल। 26 ऑगस्ट 2024च्या काळ्या दिवसाचा हिशोब तुम्हाला द्यावाच लागेल। तुमच्या नेतृत्वातील केंद्र सरकारनं ज्या भगतसिंह कोश्यारींना महाराष्ट्राच्या राज्यपालपदी बसवलं, त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयी जे अपमानास्पद विधान बोलले ते तुम्ही पुन्हा ऐकाच। अगर कोई आपसे कहे कि हु इज योर आइकन, हु इज योर फेवरेट हीरो, बाहर जाने की कोई जरूरत नहीं है, यही महाराष्ट्र में ही आपको मिल जाएंगे। शिवाजी तो पुराने युग की बात है, मैं नए युग की बात बोल रहा हूँ, यही मिल जाएंगे। चाणक्य के बिना चंद्रगुप्त को कौन पूछेगा? समर्थ के बिना कौन शिवाजी को पूछेगा? या बेताल वक्तव्यावर तुमचं काय मत आहे ते महाराष्ट्रातील जनतेला जाणून घ्यायचंय। कोश्यारींनी फक्त महाराजांसंदर्भात बेताल वक्तव्य केलं नाही, तर त्यांनी स्त्री शिक्षणाचे अग्रणी सावित्रीमाई आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या संदर्भात देखील अभद्र टिप्पणी केली होती। सावित्रीबाई जी के बारे में, फुले के बारे में। अब बताइए, 1831 में जन्म हुआ और तब कल्पना करो कि सावित्रीबाई की शादी 10 साल में कर दी गई और उनके पति 13 साल के थे। अब जा कल्पना करो जो लड़के लड़कियां, मुलगा मुलगी क्या करते होंगे, शादी करने के बाद क्या सोचते होंगे। यावर मोदीजी तुम्ही काय केलं याचं उत्तर महाराष्ट्राला हवंय। तुमच्या पक्षातील मंत्री चंद्रकांत पाटील यांनी तर कर्मवीर भाऊराव पाटील, घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले यांच्या शैक्षणिक कार्याला थेट भिकेशी जोडलं। देशामध्ये शाळा कोणी सुरू केल्या? कर्मवीर भाऊराव पाटलांनी सुरू केल्या, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केल्या, महात्मा ज्योतिराव फुलेंनी केल्या। या सगळ्यांनी शाळा सुरू करताना गव्हर्नमेंटने त्यांना अनुदान नाही दिलं, त्यांनी लोकांकडे भीक मागितली, शाळा चालवतोय मला पैसे द्या। यावर तुम्ही काय केलं? तुमच्या पक्षानं त्यांना साधा जाब देखील विचारण्याची तसदी घेतली नाही। यावर तुमचं उत्तर प्रत्येक मराठी माणसाला हवंय। याच चंद्रकांत पाटलांचे सहकारी आणि तुमच्या महाभ्रष्ट युतीचे मंत्री मंगल प्रभात लोढांनी तर या सर्वांच्या पुढे जाऊन महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा लिलाव करणाऱ्या शिंदेंच्या महाराष्ट्रद्रोही कृत्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्र्याहून सुटकेशी जोडण्याचे लाजिरवाणे कृत्य केले होते। जी महाराज को औरंगजेब ने पकड़कर उस समय लेकर गए थे, आगरा के अंदर किले में बंद कर लिया था, पर शिवाजी महाराज ने खुद के लिए नहीं पर हिंदवी स्वराज्य की स्थापना के लिए वहां से तरीके से बाहर आए, और बाहर आए इसलिए भारत के अंदर हिंदवी स्वराज्य की स्थापना कर सके। ऐसा ही माननीय एकनाथ राव जी शिंदे को रोकने की भी बहुत कोशिश हुई, पर आप भी शिंदे साहब बाहर आए। यावर तुम्ही काय केलं याचं देखील उत्तर मोदीजी तुमच्याकडून महाराष्ट्राच्या जनतेला हवंय। तुमच्या प्रचार सभांमध्ये महाराष्ट्रावर प्रेम करणाऱ्या मराठी जनांना तुम्ही या सर्व प्रश्नांची उत्तरं द्यावीत ही माफक अपेक्षा मराठी माणूस व्यक्त करतोय। आणि जर तुमच्याकडे याचं जर उत्तर नसेल तर मग तुम्ही कोणत्या नैतिकतेनं प्रचार करताय याचे तरी उत्तर आम्हाला द्या।